जीवनामध्ये एक मित्र पाहिजे मायबाप, एक कर्णासारखा किंवा एक कृष्णासारखा एक मित्र असा पाहिजे। कृष्णासारखा मित्र किती गरीब असला तरी पोटाशी लावणारा। सुदामा गरीब होता, सुदामाला संकोच वाटत होता, आपले फाटके कपडे त्याचा सोन्याचा पितांबर आहे, आपलं झोपडं आहे त्याची सोन्याचे महाल आहेत। पण जेव्हा सुदाम भेटायला गेले, भगवंतानं आपल्या मित्राला पोटाशी लावलं। एक मित्र असा असावा जो किती गरीब असला तरी आपल्या पोटाशी लावणारा। असे कित्येक मित्र आहेत आप्पाचे, मी नाव सांगू शकतो। त्याच्यातलं एक नाव येतं सुरेश भाऊचं, सुरेश भोई। मी जवळून पाहिलेले यांचं नातं, यांचं मित्रत्व, यांचा जीवभाव। एक मित्र कर्णासारखा। कर्णाला कळालं होतं भगवंताकडून की पांडव तुझे भाऊ आहेत। कुंती म्हटली होती, कर्णा तुझे भाऊ आहेत रे। कर्णानं म्हटलं मग आई आता म्हणले एक कर बाळा, सख्या भावांच्या विरुद्ध शस्त्र उचलू नको। कर्णानं सांगितलं आई जन्माला आल्याबरोबर नदीत सोडून दिलं, आयुष्यभर क्षत्रिय असून उपेक्षित जीवन जगलो, सुतपुत्र म्हणून हिनवलं। द्रौपदीच्या लग्नामध्ये स्वयंवरामध्ये आयुष्यभर मला एक खंत राहिली की मी सुतपुत्र काय, मी कौंतेय असून राधेय बनून जगलो, आयुष्यभर उपेक्षा सहन केली। पण ज्या मित्रानं मला वेळेवरती साथ दिली त्या मित्राला मी दगा फटका करू शकत नाही, मी दगा देऊ शकत नाही। माझे भाऊ जरी एका विरोधात असतील तरी मी माझ्या मित्राला माझ्या भावांसाठी सोडणार नाही। असा मित्र जीवनात पाहिजे। आणि मला वाटतं असा स्टँड घेणारी व्यक्ती म्हणजे आप्पा होते। त्याने काय केलं, त्याने कसं निर्माण केलं, तो कसा मोठा झाला, त्याने काय केलं, परमात्मा हे पाहत नाही। पण आज जो काही तो त्याच्या कष्टातून आहे त्याला चांगलं म्हणण्याचं धाडस मात्र पंढरी आप्पामध्ये होतं। एक मित्र कसा असावा, दोन उदाहरणं दिले। एक तू मित्र कर आरशा सारखा, आरशा सारखा का, जैसे तैसे दाखवी आरसा। आरसा जे आहे ते खरं, आरसा कधी खोटं बोलत नाही। आरसा समोर उभं राहा, आरसा आपलं ओरिजिनल रूप दाखवतो, आरसा कधीच खोटं बोलत नाही। आपल्या जीवनामध्ये एक मित्र आरशासारखा पाहिजे, तो तुम्हाला तुमचं जे सत्य ते सांग। तोंडापुरते गोड बोलणारे मित्र नको, तोंडावरती गोड बोलून मागे घात करणारे मित्र नको। मित्र आरशासारखा पाहिजे, जैसे तैसे दाखवी आरसा। मित्र त्याला म्हणतात, चुकला तोंडावरती सडेतोड बोलणारा तो खरा मित्र आहे, तो खरा मित्र आहे। दुःख अडवा याला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या। दुःखाला त्या ठिकाणी अडवून धरणारा, घरामध्ये न येऊ देणारा, मित्राचे वार आपल्या अंगावरती घेणारा असा एक मित्र असावा। आणि मला वाटतं त्या मित्रत्वाच्या भूमिकेत पंढरी आप्पा होते। ज्यांच्या सोबत ते राहिले, ज्यांनी त्यांना अनुभवलंय, मग काका असतील, बापू असतील, नाना असतील, ज्या ज्या लोकांनी त्यांच्या सानिध्यात राहिले, तर आप्पा ढालीसारखा मित्र होता। जेव्हा बोलायची वेळ यायची आप्पा सगळ्यात पुढे राहायचे। मी बोलतो काय बोलून ते, आप्पाचा एक ठरला शब्द, काय बोलू ते बळो। काही शब्द असे ठरलेले होते की ते त्यांचे वळणी पडलेले होते, ते त्यांच्या तोंडूनच चांगले वाटायचे। एखाद्या माणसाचा पिंड बनलेला असतो, एखाद्या माणसाचा पिंड असतो, तुम्ही त्याला बदलवू शकत नाही। मित्राच्या बाबतीत दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस म्हणजे पंढरी आप्पा होते। भाऊ भावाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, शेवटी